पुढे पाहूयात बातमी आहे एसटी संपाच्या संदर्भातली। राज्यात गेल्या 2 महिन्यापेक्षा अधिक काळापासून एसटी कर्मचाऱ्यांचा संप सुरू आहे आणि काही कर्मचारी कामावरती परतले असले तरी अजूनही काही कर्मचारी जे आहेत एसटी कर्मचारी ते संपातून माघार घ्यायला तयार नाहीयेत आणि या प्रश्नावर तोडगा काढण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार शरद पवार यांच्या उपस्थितीत एसटीच्या कृती समितीची बैठक पार पडली आणि या बैठकीला परिवहन मंत्री अनिल परब हे देखील उपस्थित होते। शरद पवार यांच्या उपस्थितीत 22 वेगवेगळ्या एसटी कर्मचारी संघटनांशी प्रदीर्घ चर्चा झाली। बैठकीला सर्व श्रमिक संघटना उपस्थित होत्या। बैठकीत 7वा वेतन आयोग तसंच कारवाई मागे घेण्यासंदर्भात सकारात्मक चर्चा झाली आणि त्यामुळे सर्व कामगारांनी कामावर यावं असं आवाहन करण्यात आलं। करण्याची भूमिका सतत सरकारने सुद्धा शक्य नाही असं सांगितले। फक्त आता त्याच्यामध्ये सुधारणा अशी आहे की कोर्टातून त्याच्यासाठी एक कमिटी नेऊन त्या कमिटीच्या संदर्भातली भूमिका आम्ही मान्य करू हे सरकारने या ठिकाणी सांगितले। त्यामुळे विलिनीकरणाचा प्रश्न माझ्या मते आता संधीच आहे, न्यायफलसेवर भाष्य करणं हे आपल्या दोघांच्या हिताचं नाही। राज्य शासनाने 7वा वेतन आयोगाप्रमाणे कामगारांना पगार वाढ द्यावी अशा संदर्भातली त्यांनी मागणी केली। त्या संदर्भातले त्यांनी आकडेवारी देखील आमच्याकडे दिली। या पूर्ण आकडेवारीचा अभ्यास करून या बाबतीत योग्य तो निर्णय काय करायचा या बाबतीत एसटी सुरू झाल्यानंतर त्यावरती चर्चा करण्यात येईल आणि त्या बाबतीत शासन सकारात्मक विचार करेल। त्याचं कारण असं आहे की जी पगारवाढ दिली त्या पगारवाढमध्ये आमचे 2 करार आणखीन त्याच्यामध्ये असलेला फरक या सगळ्याचा अभ्यास करून यावरती योग्य तो निर्णय घेतला जाईल अशा प्रकारच्या आजच्या चर्चेमध्ये ठरलेलं आहे। माननीय पवार साहेबांच्या समोर आणि माननीय परब साहेबांच्या समोर काही मुद्दे मांडण्यात आले। गेली 2 महिने झालं एसटीचा संप चालू आहे आणि ही पहिल्यांदा घटना अशी घडती आहे। तेव्हा याच्यावरती सखोल अशी चर्चा झाली। या चर्चेमध्ये असं सांगण्यात आलं की सगळ्या कृती समितीच्या वतीनं विलिनीकरण व्हावं ही मनस्वी इच्छा आहे, परंतु विलिनीकरणाचा प्रवास कसा चालला हे सर्वांना माहिती आहे आणि विलिनीकरणासाठी 12 आठवड्याची मुदत दिलेली आहे। त्यामुळं न्यायालयाचा सकारात्मक निर्णय यावा, त्याप्रमाणे राज्य सरकारने निर्णय घ्यावा अशा प्रकारचं विनंती आम्ही त्यांना केली आणि त्यांनी मान्य केलेली आहे। सध्या संप सुरू आहे आणि अशा परिस्थितीमध्ये एसटी महामंडळाचं आणि कामगारांचं दोघांचंही नुकसान होत आहे। त्याचबरोबर कारवाईच्या संदर्भामध्ये वेळोवेळी परिवहन मंत्री महोदयांनी सूचना केल्या की आवाहन केलं की कर्मचाऱ्यांना की कारवाया मागे घेण्याच्या संदर्भामध्ये 3 वेळा आवाहन केलं, परंतु ते केरून सुद्धा कर्मचारी कामावर हजर झाले नाहीत। संपामुळे ह्या सगळ्या लोकांच्या कुटुंबाची चूल बंद होण्याची वेळ वकील साहेबांच्या आक्रस्ताळेपणामुळे आलेली आहे। मी सातत्याने वकील साहेबांच्या विरोधात बोलत आलेलो आहे। लोकांच्या डोक्यामध्ये त्यांनी जो काय भ्रम निर्माण केलेला आहे, ते जे सांगतायत विलिनीकरण त्यांच्या डोक्यामध्ये काय आहे कळत नाही। मला असं वाटायला लागलं की ते लोक डिप्रेशनमध्ये असं म्हणतात, पण तुम्हाला असं वाटतं या ठिकाणी आपल्या सगळ्यांच्या समोर सांगू इच्छितो की वकील साहेब स्वतः डिप्रेशनमध्ये आलेले असावेत, कारण लोकांना चुकीच्या पद्धतीने भडकवण्याचं काम त्यांचं चालू आहे।